इथं सकाळी सकाळी पडलं होतं धुकं आणि थंडी पण खूप वाजत होती आणि आम्ही काल जो फ्रीज बुक केलेला होता तो आज सकाळी आला। तर इथे आहे ना आम्ही उचलून आणि घरात ठेवून घेतला। त्यानंतर आहे ना फ्रीज जवळजवळ 12 तास आम्ही बंदच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी मस्त इथं फ्रीजची पूजा करून घेतली। कारण काही गोष्टी मिळवण्यासाठी ना खूप प्रयत्न करावे लागतात आणि तेव्हाच त्या गोष्टी मिळतात, त्याची किंमत आहे ना आपण प्रयत्न केली असते ना तेव्हाच कळते। त्यानंतर आहे ना फ्रीजची पूजा झाली आणि इथं बघा आम्हाला एक गेले 7-8 दिवस झाले तसं पाणीच नाहीये। तर काय करावं काही सुचत नाही, घरातही खूप राडा झालाय कारण पाणी असल्याशिवाय काहीच काम उरकत नाही। माझ्या रॅकची अशी अवस्था झाली आहे, खूप धूळ बसली आहे कारण पाणी असल्यावरती कसं माणूस भांडे वगैरे घासून काढतं। इथं बाहेरची सिमेंटची टाकी पण मी पूर्ण धुवून ठेवली आहे आणि काय करावं काही सुचत नव्हतं। संध्याकाळी नाही तर मस्त केसांना तेल लावून घेतलं कारण डोकं खूप दुखत होतं आणि म्हटलं ठीक आहे पाणी आलं तर ठीक। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना आमची तर मोटर काही चालू झाली नाही पण दुसऱ्याच्या मोटरवरून ना आम्ही नळी जोडून आणि पाणी भरून घेतलं कारण पाणी ही गरजेची गोष्ट आहे। संध्याकाळी इकडे आमच्या मनीमाऊचे असे उद्योग चालू आहे, उतरता तर येत नाही पण वरती चढायचं मस्त नखरे करती।